जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए बढ़ते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। डोबीनगर मोमिनपुरा के 270 घर मालिकों को मध्य रेलवे कार्यालय से घर खाली करने के लिए नोटिस मिले हैं। साथ ही मध्य रेलवे ने नागरिकों को अपने ऑफिस बुलाकर तुरंत घर खाली करने के आदेश दिए। यह बस्ती में लोग 60 से 70 सालों से रह रहे हैं। नागपुर महानगर पालिका टैक्स, बिजली बिल, OCW को पानी बिल आदि भरते हैं। अब डोबीनगर संघर्ष समिति की ओर से मांग की जा रही है कि पहले पुनर्वसन करें, उसके बाद प्रशासन जगह कब्जे में ले। इस मांग के लिए डोबीनगर संघर्ष समिति की ओर से संविधान चौक से जिलाधिकारी कार्यालय तक भव्य मोर्चा निकाला गया। मला या शहराचा काँग्रेसचा अध्यक्ष आमदार म्हणून इथे बोलावण्यात आलं। माझी एकच विनंती आहे आंदोलनकर्त्यांना, ही कायद्याची लढाई आहे। रेल्वेने सुप्रीम कोर्टात त्या आदेशानुसार हे झोपडपट्ट्या काढण्याचं काम हाती घेतलं अशी माझी माहिती आहे। परंतु आम्ही केंद्र शासनाला विनंती करू की बा यांना बेघर करण्याच्या आधी यांना राज्य शासनाने कुठेतरी जवळच घर द्यावं आणि त्यानंतर ही जागा खाली करावी अशी माझी केंद्र आणि राज्याला विनंती राहणार आहे। त्या पद्धतीचं पत्र सुद्धा लिहून मी माननीय गडकरी साहेबांशी सुद्धा भेटणार आहे। परंतु मला वाटतं की यांना वाचवण्यासाठी यांची जान म्हणजे यांचा जीव धोक्यात टाकणं हा गुन्हा आहे। मला वाटतं की या पद्धतीनं आंदोलन झालं आणि काही आपल्या मागच्या वेळेस झोपडपट्टीवासियांवर गुन्हे दाखल झाले, तशी घटना होऊ नये, कायदा कोणीही हातात घेऊ नये ही जबाबदारी आम्हा लोकांची आहे। आणि मी यांना विनंती केली आहे की आपण कुठलाही कायदा हातात न घेता केंद्र आणि राज्याला आपली मागणी करावी असं म्हणतो। संघर्ष समिति ने बहुत जबरदस्त आवाज उठा चुके हैं। यहाँ पर सम्मानीय सभी आम आदमी पार्टी के, भारतीय जनता पार्टी के, मेरे साथी MIM के और हमारी बड़ी बहन जुझारू और विकास भाऊ, आमची तीच मागणी आहे की केंद्र शासनाने ज्या ज्या झोपडपट्ट्या तोडल्या त्या जागेतील डाटा सगळा आहे, त्याला केंद्राने किंवा राज्यांनी कुठेतरी जर त्यांना 35-40 वर्ष झाले असेल तो त्यांना रहने जागा द्यावी, हीच आमची मागणी। मगर फिर भी आज हमारी देश की जनता ये गुलामगिरी में है। अपने न्यायिक हक के लिए, अपने संवैधानिक हक के लिए देश की गरीब जनता को सड़क पे बैठना पड़ता है न्याय की गुहार लगाने के लिए। इससे बड़ी दुर्दैव की बात और कुछ नहीं हो सकती। महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार से हमें बहुत उम्मीद है कि इन जनता को निश्चित ही न्याय मिलेगा। जब तक यहाँ की जनता का पुनर्वसन नहीं होता, सम्मानजनक पुनर्वसन नहीं होता, डोबीनगर की घरों की एक ईंट को भी धक्का नहीं लगेगा। और अगर सरकार को, मध्य रेल को, महाराष्ट्र सरकार को और केंद्र सरकार को अगर बुलडोजर चलाना है तो सबसे पहले बुलडोजर सरकार को और मध्य रेलवे को ज्वाला धोटे के ऊपर से ले जाना पड़ेगा। पिछले 28 वर्ष से जिस जगह पर विक्रम मिनी डोर चालक व मालिक अपना व्यवसाय कर अपना उदर निर्वाह चलाते हैं, वहां से हटाने की साजिश महानगर पालिका कर रही है, ऐसा आरोप लगाकर हम अपने हक की जगह नहीं छोड़ेंगे ऐसी चेतावनी देने के लिए विक्रम मिनी डोर एसोसिएशन के सलाहकार विष्णुभाई पाटिल इनके नेतृत्व में यह मोर्चा निकाला गया था। इस मोर्चा में विक्रम मिनी डोर ड्राइवरों के साथ उनके परिवार, बच्चे और सभी पार्टी के नेताओं ने हजारों की संख्या में भाग लिया था। तुम्हारे साथ हैं, बीबी काका तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जगदीश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ठिकाणी रिक्षा चालक मालक संघटनेचं जे काही भूखंड आहे 100 नंबरचं, ते पूर्वी आरक्षित होतं, ते अबाधित राहावं अशा करता हा या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा, त्या कुटुंबियांचा मोर्चा आणि त्याला पाठिंबा करणारे शिवसेनेची मंडळी, शेका पक्षाची मंडळी, राष्ट्रवादी पक्षाची मंडळी, काँग्रेस पक्षाची मंडळी अशा लोकांनी आम्ही आज या ठिकाणी शासनाला आणि शासनकर्त्यांना दोघांनाही आम्ही इथे जाणीव करून दिलेले। आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने मोर्चा घेऊन आलेलो आहे। उद्या जर का कुठली विचित्र भूमिका घेतली, तर स्टँड हलवण्याची भूमिका घेतली तर
लाखोच्या संख्येने आम्ही तुमच्या कार्यालयापासून तुमच्या घरादारापर्यंत शिरू आणि मत हे तुम्हाला परवडणार नाही असं या ठिकाणी मी जाहीररित्या सांगतो। निर्मल प्रकाशन नांदेड़ की ओर से साहित्यिक पूर्व प्राचार्य ज्ञानेश घोड़गे लिखित सुगीचे दिवस इस स्वतंत्र पुस्तक का प्रकाशन नांदेड़ के जिलाधिकारी अभिजीत राउत व सदस्य सचिव डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने समिति महाराष्ट्र शासन मुंबई के प्रोफेसर डॉक्टर प्रदीप आगलावे इनके हाथों किया गया। ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रोफेसर डॉक्टर ऋषिकेश कामरे इनकी अध्यक्षता में हुए इस पुस्तक का प्रकाशन समारोह में आंबेडकरी आंदोलन के नेता तथा विचारवंत सुरेश दादा गायकवाड़ अतिथि के रूप में मौजूद थे। डॉक्टर ज्ञानेश्वर घोडगे कार्लेकर यांच्या सुगीचे दिवस या आत्मचरित्रपर पुस्तकाचं प्रकाशन झालं। यामध्ये त्यांनी स्वतःच्या जीवनातले काही प्रसंग आणि त्याबरोबर त्याच्यामागची सामाजिक पार्श्वभूमी यावर लिखाण केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते याचं उद्घाटन प्रकाशन झालेलं आहे। मी त्यांना खूप सगळ्या शुभेच्छा देतो आणि वाचकांना आवाहन करतो की अशा पद्धतीची पुस्तकं आपण वाचली तर निश्चितपणे आपल्याला फार एक त्यामध्ये आपल्या ज्ञानामध्ये आणि आपल्या मनोरंजनामध्ये सुद्धा भर पडेल। माजी प्राचार्य डॉक्टर ज्ञानेश्वर धर्माजी घोडगे, मी माझं जे स्वकथन आहे त्या स्वकथनाचं नाव आहे सुगीचे दिवस। या सुगीचे दिवस या स्वकथनाचा मुख्य गाभा असा आहे की हे जी सुगी जी आम्हाला मिळालेली आहे ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईमुळेच आम्हाला मिळालेली आहे। बाबासाहेब जर नसते तर आम्हाला कुठल्याच प्रकारची पुण्याई किंवा आम्हाला कुठल्याच प्रकारच्या सवलती किंवा कुठल्याच प्रकारचं आत्मभान हे आम्हाला मिळालं नसतं। या माध्यमातून मी काही कसदार अशा प्रकारचा लेखक नाही आहे। मी प्रथमतःच या ठिकाणी हे मी स्वकथन माझं लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। खरं वास्तविक पाहता मी एक प्रोफेसर आहे आणि सोशल सायन्सचा प्रोफेसर असल्यामुळे मला या ठिकाणी स्वकथन म्हणा किंवा साहित्य म्हणा या साहित्य मी लिहू शकलो नाही, परंतु मी लिहिण्याचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। यामध्ये या स्वकथनामध्ये मी माझं गाव, माझी माय आणि माझं आयुष्य जे आहे या ठिकाणी मी त्यामध्ये उद्धृत केलेलं आहे। मला ज्या भाषेमध्ये लिहिता आलं, माझी भाषा ही नांदेड जिल्ह्यातली आहे, माझी भाषा ही माझ्या मायबोली आहे आणि मायबोलीमधूनच मी या ठिकाणी माझा विचार मांडण्याचा माझ्या लेखनाचा मी प्रयत्न केलेला आहे। यामध्ये माझ्या पूर्वपार अशा प्रकारचे 3-4 पिढ्याचा लेखन या ठिकाणी मी सविस्तर अशा प्रकारचं लिहिलेलं आहे। या ठिकाणी माझी माय, ज्या माईनं मला लहानाचं मोठं केलं, या मला लहानपणीच माझे वडील हे गेलेले होते, मी त्यांना पाहिलंसुद्धा नाही, परंतु माझ्या सर्व कुटुंबाची जबाबदारी ही माझ्या माईनं पार पाडली, माझ्या भावाने पार पाडली आणि मला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं आणि म्हणून याच्यामुळं आणि एकंदरीत माझ्या बाबासाहेबांच्यामुळेच हे सुगीचे दिवस मला प्राप्त झालेले आहेत अशी मी आपणास नम्र अशा प्रकारचे आपल्याला निवेदन करू इच्छितो। राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के वादग्रस्त बयानों के बाद विरोधी पक्षों द्वारा उनके पद से हटाने की मांग की जा रही थी। कल कोश्यारी ने पद से इस्तीफा दिया। इस विषय पर पत्रकारों से बात करते हुए मंत्री सुनील मुनगट्टीवार, असं आहे की वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात त्यांनी प्रत्येक वेळी खुलासाच केला आहे। श्री राहुल गांधींनी मात्र सावरकरांच्या संदर्भात जो अपमानजनक शब्द वापरले त्याचा अजूनही खुलासा आला नाही। महाविकास आघाडीच्या अनेक शिफारसी त्यांनी ज्या होत्या त्या नाकारल्या होत्या, एजंट म्हणून ते काम करत होते केंद्र सरकारचे, अशा पद्धतीचं आरोप संजय राऊतांनी केला। नाही, त्यांच्या आरोपाकडे तुम्ही गंभीरपणे पाहता का? डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरा हे त्यांचं मत आहे। पाप केल्याने कोरोना होतो, हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी। पत्रकार म्हणून तुम्हाला तरी नवीन डिक्शनरी मान्य असेल तर सांगा, म्हणून आपण गंभीरपणे पाहण्याचं काही कारण नाही। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक
पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। 20 एकड़ जगह पर बने डॉक्टर आंबेडकर भवन तबाह करने वाले दोषी पर सख्त कार्रवाई की मांग के लिए आंबेडकरवादी महिलाओं का 20 जनवरी से अनिश्चितकालीन आंदोलन शुरू है। आंबेडकर भवन फिर से निर्माण किया जाए, इसलिए 1 लाख लोगों के हस्ताक्षर का निवेदन प्रधानमंत्री को दिया जाएगा। साथ ही 15 फरवरी को महाराष्ट्र टूरिज्म के कार्यालय पर आंबेडकरवादी जनता द्वारा भव्य मोर्चा निकाला जा रहा है। ऐसी जानकारी पत्रकार परिषद में किशोर गजभिये इन्होंने दी। आमच्या या आंदोलनामध्ये आता महिला मोठ्या प्रमाणावरती सहभागी झालेल्या आहेत। महिलांच्या वतीनं खास म्हणजे महिला प्रामुख्यानं असतील आणि पुरुष त्यांच्या पाठीशी असतील अशा प्रकारचं आंदोलन आता अंबाझरी तलावाच्या काठावरती जी आमची 20 एकर जागा आहे त्या जागेच्या कोपऱ्यावरती तंबू टाकून त्या ठिकाणी आमचं महिलांचं आंदोलन सुरू आहे। त्याला अनेक राजकीय पक्षांनी, अनेक सामाजिक संघटनांनी, अनेक महनीय व्यक्तींनी, अनेक प्राध्यापकांनी, अनेक लेखकांनी त्याला समर्थन दिलेलं आहे। त्याचा रेकॉर्ड ठेवला जात आहे। तर या आमच्या आंदोलनाचे पुढची भूमिका आता अशी राहणार आहे की भारतातील जे महनीय व्यक्ती आहेत, मोठ्या पदावरील व्यक्ती आहेत, त्या लोकांना आम्ही लेखी पत्राद्वारे आम्ही त्यांना आमचं निवेदन देऊ। त्यांना कळलं पाहिजे की या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे आणि बाबासाहेबांच्या नावानं राखीव असलेली 20 एकर जागा ही बळकावण्यात आलेली आहे खाजगी प्रयोजनासाठी। पर्यटन क्षेत्र विकासाच्या नावाखाली खाजगीकरण करण्यासाठी किंवा धंदा करण्यासाठी ही जागा विकण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील सरकारद्वारा आणि म्हणून त्याचा निषेध आता आम्ही या आंदोलनाच्या मार्फत आम्ही करत आहोत। आमच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत। 20 एकर जागा जी आपण खाजगी व्यक्तीला विकली तो आदेश रद्द करावा, झालेले सर्व करारनामे रद्द करावेत, 20 एकर जागा जशीच्या तशीच ठेवावी आणि उर्वरित 24 एकर जागेवरती तुम्ही पर्यटनाचा विकास करावा। ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे त्या ठिकाणी 60 वर्षापासून अस्तित्वात होतं ते त्यांनी जमीनदोस्त केलं, ते स्मारक पाडणाऱ्या लोकांना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी आमची मागणी आहे। आमच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा आहे, आम्ही या सर्व मोठ्या लोकांना पत्र लिहिणार आहोत। त्याचा भाग म्हणून 1 लाख सह्यांचं निवेदन आम्ही माननीय प्रधानमंत्री यांना लिहिलेलं आहे। 65,000 सह्या झालेल्या आहेत। 35,000 सह्या घ्यायला आणखी 7 दिवस लागतील। 7 दिवसानंतर आम्ही 1 लाख सह्यांचं पत्र माननीय प्रधानमंत्र्यांना आम्ही देऊ। त्यानंतर आम्ही राज्यपाल, माननीय SC आयोग, माननीय ह्युमन राईट्स आयोग म्हणजे मानवी हक्क आयोग या सर्व आयोगाच्या प्रमुखांना आम्ही पत्र लिहिणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्व यांना तर आम्ही पत्र लिहिलेच आहेत, पण याशिवाय इतरही जे मोठे पद धारण करणारे व्यक्ती आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिणार आहोत। आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून आम्ही आता हे आंदोलन महाराष्ट्रव्यापी करणार आहोत। 15 तारखेला लॉ कॉलेज चौकापासून त्या ठिकाणी सर्व लोक एकत्रित येतील आणि तिथून हा मोर्चा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालयावरती नेला जाईल। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे आम्ही एकदा दोनदा समूहानं आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना समजावून सांगितलं की तुमच्याकडून संबंधित गुन्हेगारावरती किंवा ज्या लोकांनी ते तोडलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे सूचना पोलीस खात्याला गेल्या पाहिजे। कारण पोलीस खात्याने आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला कोणत्या तरी शासकीय कार्यालयाकडून आदेश आले पाहिजेत। आम्हाला जर आदेश दिले तर आम्ही गुन्हा दाखल करू आणि मग आदेश मागण्यासाठी जेव्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे गेलो तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की हे खातं जे आहे हे पर्यटन विभाग आहे आणि त्यांच्या अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आहे, तर त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगा। म्हणून आम्ही त्यांना 2-3दा भेटलो, पण त्यांच्याकडनं उचित कारवाई झाली नाही। म्हणून मग आम्ही त्यांच्या कार्यालयावर अगोदर मोर्चा काढला होता। तर तो मोर्चा झाला त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही सचिवांना कळवतो, त्यांच्याकडनं आम्ही आदेश बोलवतो। तर ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की आम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला याची माहिती देऊ, पण ते माहिती देऊ शकले नाही। म्हणजे दिवसभर थांबूनसुद्धा शेवटी त्यांनी सांगितलं की उद्या माहिती देऊ, कारण अजूनही त्यांची मिटिंग सुरूच आहे। तर अशी टोलवाटोली महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर सुरू आहे असं आमचं म्हणणं आहे, असा आमचा आरोप आहे। टोलवाटोली आहे, त्यांनी आम्हाला स्पष्ट उत्तर दिलं नाही। गुन्हे दाखल करण्याचे आदेशसुद्धा हे सरकार देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। म्हणून आता भव्य मोर्चा आम्ही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावरती आम्ही
काढणार आहोत. त्याची वेळ असणार आहे सकाळी 11 वाजता. ईसा प्रकाशन नांदेड़ की ओर से प्रसिद्ध कादम्बरीकार अशोक कुबड़े लिखित गोंडस इस कादम्बरी का प्रकाशन महाराष्ट्र नाभिक महामंडल के प्रांताध्यक्ष तथा 12 बलुतेदार संगठना के अध्यक्ष कल्याण दले इनके हाथों कल नांदेड़ के नियोजन भवन में किया गया। प्राध्यापक डॉक्टर प्रहलाद दुलेकर इनकी अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में संत सेना महाराज इनकी प्रतिमा को माल्यार्पण कर कार्यक्रम की शुरुआत की गई। बलुतेदारी ही व्यवस्था म्हणजे हा समाज जडणघडणीचा एक मोठा प्रयत्न होता। या समाजानं संस्कृती घडवली आणि संस्कृतीला एक वेगळा आकार दिला। त्यामुळे आमचं जीवन अधिक सुसह्य झालं, आमची संस्कृती अधिक प्रगत झाली। म्हणून ज्योतिराव फुले या संदर्भात बलुतेदारांना अधिक प्रगत ज्ञान देण्याच्या दृष्टीनं सतत मागणी करत होते। तोच व्यवसाय स्वातंत्र्यानंतर क्रमानं अडचणीत आला आणि जी संस्कृती त्यांनी निर्माण केली तो व्यवसायच मुळात मरणपंथाला लागला। आणि म्हणून मग बलुतेदारी सगळेच बलुतेदार 12 बलुतेदार अडचणीत आले आणि या बलुतेदारांनी आपलं जीवन आपले व्यवसाय हळूहळू सोडून देऊन वेगळ्या व्यवसायाकडे वळायला लागले। ही गोष्ट चांगली नक्कीच नाही, पण त्यांच्यासाठी पर्याय शासनानं द्यायला हवेत। ते केंद्र शासनानं द्यायला हवेत आणि राज्य शासनानेही द्यायला हवेत। पण दुर्दैव असं आहे की ज्या बलुतेदारांनी शेतीसाठी मदत केली, ज्या बलुतेदारांनी गावामध्ये आणि घरामध्ये आपल्याला मदत केली, त्याच बलुतेदारांना या राज्यातल्या आणि या देशातल्या कृषी खात्यानं स्वतःच्या गृहीत धरलं नाही, शेतीला मदत करूनही। दुसऱ्या बाजूला त्यांनी जे तंत्र दिलं ते घरातही वापरण्यासाठी दिलं, त्यामुळे घरातल्या याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणूनही त्याला गृहीत धरलं नाही। आणि म्हणून त्याचं एक चित्रण, वेगळ्या पद्धतीचं चित्रण अशोक कुबडे यांनी या कादंबरीमध्ये केलं। आणि हा व्यवसाय कसा गुलामीचा आहे, त्यातून मुक्त होणं कसं गरजेचं आहे, या संदर्भातलं चित्रण त्यांनी या कादंबरीमधून फार वेगळ्या पद्धतीनं मांडलेलं आहे असं आपल्याला लक्षात। पिछले अनेक वर्षों से इस व्यवस्था में जो बलुतेदारी पद्धत कायम स्वरूपी थी, जो छोटे मोटे कारागिर थे, छोटे मोटे जो जाति व्यवस्था थी, उनके लिए बलुतेदारी प्रथा अपनी तरफ थी। उसके अंदर ये था कि साल भर उनका कुछ काम करना, जैसा कि नाभिक है, और ये मेरी जो कादंबरी है नाभिक समाज के ऊपर है। और नाभिक समाज यानी लोगों की कटिंग दाढ़ी करने के बाद भी वो साल भर अपनी कटिंग दाढ़ी लोगों की करता था, उसके बाद में उनको बलूता मिलता था। बलूते के स्वरूप में क्या मिलता था, तो खाली ज्वारी मिलती थी, मगर वो ज्वारी भी कभी अच्छी नहीं मिली, उसमें गोंडर मिला। गोंडर यानी खराब ज्वारी। साल भर का मुबदला जो है उसकी मेहनत का भुगताना, वो गोंडर के स्वरूप में मिलता था। और वो व्यथा है समाज की, नाभिक समाज की व्यथा मैंने इसमें व्यक्त की है। कथानक जो है वो कथानक की उसके ज़रिए से मैंने बता दिया कि इस व्यवस्था में जो छोटे मोटे जो जाति है उनको कौन सी प्रकार से व्यवस्था ने उनकी पीड़ोनिक करे, या उनको उनके हाल जो अपस्था थे वो बहुत होते गए, इसलिए उनको हाल सोचना पड़ा। इसलिए मेरा ये है कहना कि उनके जाति के ऊपर एक स्टोरी है, एक कादंबरी है। कादंबरी के अंदर से मैंने क्या करा कि समाज की व्यथा लोगों तक पहुंचाने का काम किया। लोगों से क्या अपील करेंगे? मैं ये कहूँगा कि जो लोग हैं उन्होंने, और जो नए भी जो लोग हैं, लिखने वाले कवि साहित्यिक लोग हैं, उनके लिए भी मेरा ये कहना है, और पब्लिक के लिए, लोगों के लिए भी कहना है कि ये जो कादंबरी है सामाजिक व्यवस्था के ऊपर कादंबरी है, सामाजिक आशय की कादंबरी है। ये सब लोगों ने पढ़ना और लोगों ने उनको लोगों तक पहुंचाना, क्योंकि बहुत बड़ा इतिहास इसके अंदर है। जो बलुतेदारी के अंदर जो लोगों की व्यथा हुई है वो व्यथा उसके अंदर है, और ये इसलिए कि ये कादंबरी ज़्यादा से ज़्यादा लोगों तक कैसे पहुँचे, ये मैं सब लोगों से भी विनती करता हूँ। और जो हमारे नाभिक समाज के जो भी लोग हैं उनसे भी विनती करता हूँ कि ये ज़्यादा से ज़्यादा लोगों तक कैसे पहुँचे, इसके लिए लोगों ने कोशिश करना चाहिए। हमारे सन्मित्र अशोक कुबड़े जी की गोंडर ये उपन्यास का यहाँ प्रकाशन होने जा रहा है। अशोक कुबड़े जी ने जो महाराष्ट्र का ग्रामीण समाज है उसमें जो ओबीसी लोग होते हैं उनके जीवन की दुख,
उनकी पीड़ा, इसको बहुत ही अच्छी तरीके से अपनी उपन्यास में उसको उन्होंने लिखा है। जो यहाँ की जाति व्यवस्था है, वो जाति व्यवस्था का उत्पीड़न जो है वो किस तरह से एक परिवार के जीवन में आता है। और यशवंत नाम का जो नायक है इस उपन्यास का, वो यशवंत शिक्षा के आधार पर, शिक्षा के ताकत पर इस समाज को बदलने का एक सपना रखता है। और ये सपने को साकार करने के लिए जो उत्पीड़न करने वाला समाज है, उस समाज की एक पढ़ी लिखी लड़की उमा उसे किस तरह से साथ देती है, इसका बहुत ही अच्छा वर्णन इस उपन्यास में हमें देखने को मिलता है। समाज बदलता जा रहा है, लेकिन फिर भी जो जाति व्यवस्था जैसी दकियानूसी जो विचारधाराएं है वो आदमी का जीवन खराब करने का काम कर रही है। लेकिन शिक्षा के आधार पर, एक नई विचारधारा के आधार पर, महात्मा फुले, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, संत गाडगे बाबा की विचारधारा के आधार पर ये जो नई पीढ़ी है, वो नई पीढ़ी पुरानी मान्यताओं को खत्म करते एक नया जीवन जीने के लिए प्रेरित हो रही है। इसी प्रेरणा को अशोक कुबड़े जी ने अपने उपन्यास में बहुत अच्छे ढंग से लिखा है। और मुझे यकीन है कि ये उपन्यास अच्छी मात्रा में पढ़ा जाएगा और उसका बहुत सारा उसकी सराहना भी होएगी, ऐसा मुझे लगता है। मैं मेरे सन्मित्र अशोक कुबड़े की इस उपन्यास के प्रकाशन के उपलक्ष्य में उन्हें ढेर सारी बधाइयाँ देता हूँ। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। 21 महीने बाद अनिल देशमुख नागपुर आए। नागपुर में अनिल देशमुख का जंगी स्वागत किया गया। जेल में उनके साथ क्या हुआ, इस बारे में पत्रकारों को जानकारी दी। देखते हैं उन्होंने क्या कहा। मुझे 14 महीने या ये पूरे 21 महीने में जो प्रकार से मेरे को टॉर्चर किया गया, मेरा छळ किया गया, 21 महीने मुझे टॉर्चर किया गया, मेरे परिवार के लोगों को टॉर्चर किया गया। 14 महीने जो जेल में मुझे रखा गया था, जहाँ पे मुझे रखा गया था, जो बिल्डिंग में मुझे रखा गया था, वहाँ पे आप सभी को पता है कि पाकिस्तान का आतंकवादी कसाब, जिसने 2008 में मुंबई में आतंकवादी हमला किया था, ऐसे कसाब को जो बिल्डिंग में रखा गया था, वही बिल्डिंग में मुझे वहाँ पे रखा गया था। जहाँ पे मुझे रखा गया तो बिल्डिंग जो है वो पूरी 3 इंच लोहे के चद्दर से पूरी ढकी हुई है। मुझे ये समझो बिल्डिंग है तो ये पूरी लोहे के 3 इंच लोहे के और चद्दर से पूरी ढकी हुई है। ऐसे जहाँ पे कसाब को रखा गया था, ऐसे जगह वही बिल्डिंग में मुझे रखा गया था। और न्याय देवता ने न्याय दिया करके आज मैं बाहर हूँ। इसके बारे में मुझे बड़ी खुशी है। आज सब हमारे विदर्भा के, नागपुर के सब लोग यहाँ मिलने आए। कोल्हापुर जिला करवीर तहसील कनेरी गांव में 20 से 26 फरवरी तक सुमंगल पंचमहाभूत लोक उत्सव कार्यक्रम होने जा रहा है। इस पार्श्वभूमि पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कार्यक्रम स्थल पर आकर परिस्थिति का निरीक्षण किया। बाद में प्रेस संवाददाताओं से बात करते हुए कहा कि महोत्सव कीर्तिमान हो जाएगा और पृथ्वी पर पर्यावरण पूरक समतोल रखने के लिए देश के सामने बहुत बड़ा मिसाल बन जाने की बात कही। इस वक्त उनके साथ पालक मंत्री दीपक केसरकर, सांसद संजय महाडिक, राज्य नियोजक मंडल के अध्यक्ष
राजेश क्षीरसागर मौजूद थे। आज या ठिकाणी जे 19, 20, 21 हे आठवडाभर या ठिकाणी सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव जो आयोजित होणार आहे त्याची व्याप्ती आल्यानंतर मला पाहायला मिळाली। स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हा पंचमहाभूत लोकोत्सव होतोय। यामध्ये पंचमहाभूतांच्या माध्यमातून या पृथ्वी तलावावर समतोल राखण्याचा पर्यावरणपूरक असा हा अतिशय मोठी व्याप्ती असलेला लोकोत्सव हा संपन्न होणार आहे, त्याचं आयोजन होणार आहे। अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी ही पंचमहाभूतं आणि त्याच्यावर आधारित या कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन हे खऱ्या अर्थाने या राज्यातच नाही, देशात नाही तर जगभरामध्ये लोकांमध्ये मोठी जागृती निर्माण करणारा असा हा लोकोत्सव होईल। एक मोठी चळवळ पर्यावरणपूरक, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर जाईल। यामध्ये जगातले जे प्रॉब्लेम आहेत आता जे आपण फेस करतोय, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, लँडस्लायडिंग, ग्लेशियर देखील वितळायला लागलेत, समुद्राची पाण्याची लेवल वाढती आहे। हे सगळं जे आहे हे भविष्यामध्ये मोठा धोका जो आहे या संपूर्ण पृथ्वी तलावर आपल्याला जवळ येताना दिसतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की रोगांचं प्रमाण वाढतंय, व्याधी आहेत, सगळंच आहे। याच्यामध्ये हा बॅलन्स साधण्यासाठी, समतोल राखण्यासाठी आणि पुढचा येणारा धोका थांबवण्यासाठी, टाळण्यासाठी हा मोठा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो। यामध्ये जैविक शेती आहे, म्हणजे विषमुक्त शेती, रोगमुक्त शेती ही देखील संकल्पना इथे मांडलेली आहे। आदिवासी विकास से वंचित है और उन्हें वन संरक्षण अधिनियम में कुछ मामलों में सुधारना करने की आवश्यकता है, ऐसा शरद पवार इन्होंने सेवाग्राम की ग्राम सभा में व्यक्त किया। त्याला अतिशय आस्थ असलेली परिषद आहे। आज मोठा वर्ग आहे की जो आज अनेक प्रस्तावापासून, विकासापासून वंचित आहे, त्यांना कुठे एकत्रित करणं, त्यांचे जगण्याचे जे अधिकार आहेत त्यांना हा वनसंवर्धन कायदा आणि त्याच्यात काही जवळच्या बाजू आहेत, परंतु काही बाबतीत खूप सुधारणा करण्याची गरज आहे। आणि वन आणि आदिवासी यांचं एक वेगळं नातं आहे। आज वनातून, जंगलातून आदिवासींना हुसकवण्याचं काम केलं जातं, त्याच्या इतका त्यांच्यावर कुठला अन्याय नाही। आणि म्हणून हळूहळू या सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या आज या ठिकाणी एकत्रित केल्यात। आमच्या बाकीच्या वडिलांनी, माझी खात्री आहे की आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी त्यांच्या मागं राजकीय अभिनय न ठेवता शक्ती उभी करावी आणि त्यांच्या राष्ट्रभ्रष्टाच्या सोडवणुकीसाठी हातभार लावा, हाच आजच्या या सगळ्या कार्यक्रमाचा उद्देश। के लिए बस इतना ही। कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ। तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में। जय भीम।